राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने 441 कोटी रुपये थकीत केल्याप्रकरणी राज्य सहकारी बँकेने त्यांचे गोडाऊन सील केले होते। त्यानंतर जर आपण बघितलं तर अभिजित पाटील यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। अभिजित पाटील हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचं काम करत होते, मात्र कारवाई झाल्यानंतर कारखाना वाचवावा या हिशोबाने त्यांनी पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा खरं तर निर्णय घेण्यात आली चर्चा होती। त्यांनी काल खरं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती आणि त्या भेटीमध्ये जी काही चर्चा झाली होती, जेणेकरून ही जे लोन होतं हे पहिल्या डायरेक्टर बॉडीचं लोन असल्यानं त्यांच्या देखील डायरेक्टरवर कारवाई व्हावी। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। त्याचबरोबर जी काही कारवाई झाली यातून कसं सुटका करायची याबाबत संपूर्णपणे फडणवीसांबरोबर चर्चा केल्याची माहिती मिळत आहे। त्यानुसार त्यांनी आज विठ्ठल परिवारातील प्रत्येक गावातील कार्यकर्त्याला बोलवून त्यांनी आता बैठकीचे आयोजन केलेलं आपण बघू शकतो की या बैठकीकरता प्रत्येक गावातील कार्यकर्ते आलेले आपल्याला पाहायला मिळतात। ह्या बैठकीमध्ये अभिजित पाटील यांनी कार्यकर्त्यांना भाजपमध्ये जायचं का पाठिंबा द्यायचा याबाबत खरं तर चर्चा केल्याचं आपल्याला कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। मात्र आज जर आपण बघितलं तर अभिजित पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे। आज संध्याकाळी 8 वाजता इथे जे उमेदवार आहेत, माढ्याचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि आमदार शहाजीबाबा पाटील या दोघांच्या उपस्थितीमध्ये जो काय हा कार्यकर्त्यांबरोबर झालेला निर्णय आहे, या निर्णयाचं खरं तर ते कथन करणार आहेत किंवा तो काय निर्णय झाला हे मात्र आता थोड्याच वेळामध्ये आपल्याला समजणार आहे। आता जर आपण बघितलं तर कार्यकर्त्यांच्या बैठकीला प्रचंड अशी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल कारखान्यावरून कॅमेरामन मिलिंदसह मी रवी लवेकर, TV9 मराठी।